कुठल्याही भागाचा विकास व्हायचा असेल तर प्रशासन, डेव्हलपमेंट, उद्योग, व्यवसाय आणि पर्यटन या साऱ्यांची जोड एकत्रित यायला हवी, तरच त्या भागाचा विकास गतिमान होऊ शकतो। असाच विकासाच्या ध्यास लागलेल्या गोवा कर्नाटक सीमेवरील 57 गावांचा मुक्काम पोस्टचा तालुका दोडामार्ग झाला। तो दिवस म्हणजे 27 जून 1999। आज हा तालुका रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण करतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्वीच्या सावंतवाडी तालुक्यातून विभाजन होऊन 9व्या तालुक्याची निर्मिती झाली। तोच तालुका म्हणजे दोडामार्ग। युती सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी 26 जून 1999 ला अधिकृत घोषणा केली आणि 27 जून स्वतंत्र दोडामार्ग तालुक्याचा कार्यभार सुरू झाला। त्याच निमित्तानं रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण करणाऱ्या दोडामार्ग तालुक्याचा अपेक्षित विकास खरोखरच झाला का याचं कुठेतरी सिंहावलोकन होणं आवश्यक आहे। 25 वर्षांचा काळ म्हणजे थोडका नव्हे। जगात विकासात आणि पर्यटनात आघाडीवर असलेल्या गोवा राज्याच्या अगदी सीमेवर वसलेला हा तळ कोकणातील तालुका। जेव्हा गोव्याशी या तालुक्याची तुलना होते त्यावेळी अजूनही कोसो मैल दोडामार्ग विकास प्रक्रियेपासून दूरच असल्याचं प्रकर्षानं अधोरेखित होतं। त्यामुळे 25 वर्षांनंतर सुद्धा या नवख्या तालुक्याचा जो विकासाचा बॅकलॉग राहिला त्याला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरितच आहे। मात्र आता या रौप्य महोत्सवी तालुका निर्मिती वर्षाचं औचित्य साधून या तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा शासन आणि प्रशासन तसेच राज्यकर्ते यांच्याकडून अधिक वाढल्या। तालुक्यात रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधांबरोबरच आज रोजगार ही तालुक्यातील युवा वर्गाची प्रमुख मागणी आहे। तालुका निर्मिती आणि त्यानंतरची 25 वर्ष यामुळे या तालुक्याला विकासाची द्वारं खुली झाली खरी, मात्र नाकर्ते राज्यकर्ते आणि उदासीन प्रशासन यामुळे अपेक्षित डेव्हलपमेंट तालुक्यात होऊ शकलेला नाही। आरोग्य, रोजगार, पर्यटन हे महत्त्वाचे प्रश्न जैसे थेच राहिले। यासाठी येत्या काळात येथील लोकप्रतिनिधी, राजकीय मंडळी आणि सर्वांनी मिळून एकत्रित काम केलं पाहिजे, तरच राष्ट्रीय पातळीवर नावाजलेलं गोव्यासारखं पर्यटन स्थळ, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित आडाई MIDC, तिलारी सारखा जैवविविधतेनं समृद्ध परिसर आणि निसर्ग संपन्नतेनं समृद्ध दोडामार्ग या सगळ्यांच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास प्रवाहात रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करणारा दोडामार्ग तालुका अग्रस्थानी असेल यात शंका नाही। पूर्वीच्या सावंतवाडी तालुक्याचा दक्षिण भाग म्हणजे आताचा दोडामार्ग तालुका नैसर्गिक दृष्ट्या दुर्गम आणि डोंगराळ असलेला हा परिसर मूलभूत विकासापासून वंचित होता। परिसरातील कित्येक गावं रस्ते, वीज, पाणी या सुविधांपासून कोसो मैल दूर होती। या गावांचा विकास व्हायचा असेल तर स्वतंत्र तालुका निर्मितीला पर्याय नाही हे ओळखून सुमारे 1970च्या दशकात या भागातील समाजधुरणींनी स्वतंत्र तालुका निर्मितीसाठी पाठपुरावा सुरू केला। सर्वप्रथम श्री वल्लेकर गुरुजी यांनी स्वतंत्र दोडामार्ग तालुक्याची मागणी केली। हळूहळू या मागणीला परिसरातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आणि जनतेचा पाठिंबा मिळू लागला। श्री वल्लेकर गुरुजी यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना हाताशी धरत तत्कालीन खासदार मधु दंडवते, माजी मंत्री कैलासवासी भाई सावंत, माजी आमदार कैलासवासी शिवरामराजे भोसले या नेत्यांकडे सातत्यानं पाठपुरावा केला। त्यांच्या पश्चात दोडामार्गचे माजी सरपंच कैलासवासी ज्ञानेश्वर गावकर यांनी हा लढा तेवढ्याच उमेदीनं आणि ताकदीनं पुढे चालू ठेवला। कैलासवासी गावकर यांनी तालुका निर्मिती संघर्ष समितीची स्थापना करून लोकशाही हक्कानुसार उपलब्ध सर्व मार्गांचा वापर करत तालुका निर्मितीची मागणी आक्रमक पद्धतीनं शासनाच्या निदर्शनास आणली। मात्र या मागणीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली ती 1995 नंतर। त्यावेळी राज्यात प्रथमच सत्तांतर होत सेना भाजपा युतीचं सरकार सत्तेत आलं। त्या शासनात प्रथमच मंत्री बनलेले जिल्ह्याचे सुपुत्र नारायण राणे यांनी तालुका निर्मितीसाठी सकारात्मक प्रयत्न सुरू केले। त्यावेळी नारायण राणे यांच्याकडे शिवसेना भाजप युती सरकारचे राज्याचे महसूल मंत्री पद होतं। त्याच पदाचा वापर करत राणे यांनी पुढाकार घेऊन राज्य मंत्रिमंडळात विशेष प्रयत्न करून स्वतंत्र दोडामार्ग तालुक्याची निर्मिती मंजूर केली।
सुदैवानं त्यानंतर नारायण राणे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि 27 जून 1999 साली मुख्यमंत्री म्हणून नारायण राणे यांच्या हस्ते दोडामार्ग येथील विशेष कार्यक्रमात स्वतंत्र दोडामार्ग तालुक्याची निर्मिती घोषित केली। 27 जून 2024 ला दोडामार्ग तालुका 25व्या वर्षात पदार्पण करतोय। तुम्हाला सांगू इच्छितो मी, तालुका निर्मितीच्या मागणीसाठी आम्ही ज्यावेळी नारायण राणे मुख्यमंत्री होते त्यावेळी आम्ही वर्षा बंगल्यावर रात्री 2 वाजता जाऊन शिष्टमंडळ घेऊन भेटलो। त्यावेळी माझ्यासोबत या शहराचे शहरप्रमुख श्याम चांदेलकर, शाखा प्रमुख पांडुरंग बोर्डेकर आणि माझे इतर सहकारी ज्ञानेश्वर गावकर हे सगळे एकत्र मिळून आम्ही तालुका मुख्यालय दोडामार्ग या ठिकाणी व्हावं म्हणून त्यांना मुख्यमंत्र्यांना ज्यावेळी भेटलो त्यावेळी बऱ्याच लोकांची विरोधकांची मागणी होती की तालुका मुख्यालय हे पुराचा भूम इथे व्हावं, पण माझ्या कार्यकर्त्यांनी आणि आम्ही एक विषय लावून धरला की या ठिकाणी दोडामार्ग शहर हे या ठिकाणी एक बंगला आहे, त्या ठिकाणी मुख्यालयाचं ठिकाण होईल अशी जागा उपलब्ध आहे। जर भूम या ठिकाणी तालुका निर्मिती झाली तर सर्व कन्स्ट्रक्शन बांधकाम तिथे नवीन करावं लागेल आणि कार्यालय इतरत्र सगळीकडे विस्तृतपणे पसरली जातील। तसं न होता आमची एवढीच इच्छा होती की तालुका निर्मिती झाल्यानंतर लगेच तालुक्याचं मुख्यालय सुरू व्हावं, यासाठी आम्ही दोडामार्ग मुख्यालय हे निश्चित केलं आणि तशी मागणी आदरणीय राणेसाहेबांच्या यांच्याकडे केली आणि त्यांनी ती आमची मागणी लावून धरली आणि आम्हाला आश्वासन दिलं। त्यावेळी राणेसाहेब मुख्यमंत्री असल्यामुळे हे शक्य झालं आणि आम्हाला जी अपेक्षित होती तालुका निर्मितीनंतर तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे होता तो अद्याप झालेला नाही। या ठिकाणी बरीच कार्यालये अपूर्ण आहेत, काही ठिकाणी काही तालुक्याचा हवा तसा विकास 25 वर्षाच्या कालावधीमध्ये झाला नाही। आमची अपेक्षा एवढीच आहे दीपक भाईंकडे की त्याने या भागात नवीन तालुका आहे आणि या भागातील कार्यकर्त्यांचा विचार करता या तालुक्याचा विकास होणं गरजेचं आहे। दोडामार्ग तालुका निर्मिती व्हायच्या आधी लोकांच्या अपेक्षा मर्यादित होत्या, पण तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर या तालुक्यातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या। अपेक्षेप्रमाणे इथे विकास कामं झालेली नाही आणि भविष्यामध्ये ही कामं व्हावीत अशी आमची सर्वांची तालुक्याच्या वतीने मी मागणी करतो। विकासात्मक वाटचाल करताना 25 वर्ष म्हणजे 2 तपाहून अधिक काळ केव्हा मागे पडला हे कळलंच नाही। आता हा तालुका विकासाच्या वाटेवर वेगानं पुढे चाललाय। खरं तर 25 वय हे तारुण्याचं, त्यामुळे हा तालुका विकासाच्या बाबतीत पुढे जाणं तितकंच आवश्यक आहे। गेल्या 25 वर्षांच्या कालावधीत तालुक्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यापार अशा सर्वच क्षेत्रात लक्षणीय स्थित्यंतर झाले। तालुका प्रशासनाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असलेली तहसील कार्यालयाची सुसज्ज इमारत उभी राहिली। सर्व महत्त्वाची कार्यालय या मुख्यालयाच्या इमारतीत आली, त्यामुळे तालुकावासियांना सर्व प्रशासकीय सेवा एकाच छताखाली मिळते। तालुक्यासाठी स्वतंत्र न्यायालय झाल्यानं तालुक्यातील पक्षकारांची सावंतवाडीत ये-जा करण्यासाठी होणारी धावपळ थांबलेली आहे। स्वतंत्र एसटी बस स्थानक सुद्धा तालुकावासियांच्या सेवेसाठी सज्ज झालाय। मात्र या सर्वच कार्यालयात पुरेसा कर्मचारी वर्ग आणि दोडामार्ग एसटी आगार होणं आवश्यक आहे। यावर्षी तालुका क्रीडांगण, उपजिल्हा रुग्णालय, तालुका पंचायत समितीची महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतींचं काम सुरू आहे। तालुका मुख्यालय म्हणून दोडामार्ग शहरासाठी 8 वर्षांपूर्वी स्वतंत्र नगरपंचायत स्थापन झाली। खऱ्या अर्थानं दोडामार्ग शहराच्या विकासाला चालना मिळाली। कधी काळी दशक्रोशीची बाजारपेठ असलेलं दोडामार्ग शहर आता जिल्ह्यातील एक व्यापारी शहर म्हणून विकसित होत आहे। गोव्यातील बरीच गावं आज या शहरात बाजार हाटीसाठी येऊ लागले, त्यामुळे आपणही तेवढेच सज्ज होणं आवश्यक आहे। महाराष्ट्र गोव्याच्या सीमेवर वसलेल्या या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलणं गरजेचं आहे। स्वतंत्र दोडामार्ग तालुका निर्मिती झाली तरी अजूनही तालुक्यात रोजगाराभिमुख उद्योग व्यवसाय नसल्यानं अनेक युवक युवती रोजगारासाठी गोवा, मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा इतर ठिकाणी जातात।
तालुक्यातील आडाई एमआयडीसीत राष्ट्रीय वनौषधी स्थापन करण्यासाठी 50 एकरचा भूखंड एमआयडीसी प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला। हा प्रकल्प शिवाय इतर प्रकल्प इथं झाल्यास नवीन उद्योग व्यवसाय येतील, परिणामी स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल आणि तालुक्याचा आर्थिक स्तर उंचावेल असा विश्वास आहे। सगळ्यांना नमस्कार। सर्वप्रथम दोडामार्ग तालुक्याचा 25वा वर्धापन दिन आपण आज साजरा करतोय आणि दोडामार्ग वासियांसाठी आपल्या सर्वांसाठी हा आनंदाचा दिवस आहे आणि रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण करतो। सर्व दोडामार्ग वासियांना मी मनापासून या वर्धापन दिनाच्या रौप्य महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आपलं दोडामार्ग तर सुंदर आहेच आणि निसर्गाने त्याला भरभरून दिले, देवाने भरभरून दिले आणि अनेक गोष्टी आहेत ज्या कुठे नाही त्या दोडामार्गमध्ये मिळतात। पण आज असं बघायला गेलं तर आज 25 वर्ष पूर्ण होत असताना मागे वळून पाहिलं तर दिसतं की कितीतरी गोष्टींसाठी आजही दोडामार्गवासियांना रडावं लागतंय। आज रस्ते असेल, पाणी असेल, यासाठी अनेक समस्या आज या ज्या मूलभूत गरजा आहेत, मूलभूत सोयी आहेत त्या दोडामार्गवासियांना मिळत नाही। त्यांना वेळोवेळी आंदोलनं करावी लागतात तरी पण त्यांना या गोष्टीमध्ये काही मिळत नाही। अनेक आपले शिक्षणाचे प्रश्न असतील, बेरोजगारीसारखे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत आणि अशा वेळेला यांना गोव्याला धाव घ्यावी लागते। ही अतिशय वाईट गोष्ट आहे आणि अतिशय दयनीय अवस्था आज दोडामार्गमध्ये दिसते आणि यासाठी कुठेतरी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम करणं गरजेचं आहे। आपण बघतो आडाळी एमआयडीसी आपल्याकडे आहे पण आज मुलांना रोजगार नाहीये, तिथे कोणतेही एखादी इंडस्ट्री किंवा असं काही काम झालेलं नाहीये। त्यामुळे आपल्या मुलांना बेरोजगारी आहे, रोजगारापासून वंचित राहिलेली आहेत। आपला जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून 99 साली डिक्लेअर झाला पण त्याच्यानंतर दोडामार्गमध्ये एवढं सुंदर निसर्ग सौंदर्य असतानाही कोणत्याही पर्यटनाच्या दृष्टीने कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं नाहीये। त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंगली जनावरांपासून आमच्या शेतकऱ्यांना अनेक त्रास होतो। अस्वल असतील, गवेरेडे असतील, हत्तींचा मोठा प्रश्न आहे, माकड आहेत, अनेक वन्य प्राणी आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला म्हणजे अनेक त्रास होत असतो आणि शेतकऱ्यांच्या जीवालाही धोका असतो। त्यामुळे यावरही काम करावं लागणारे असे अनेक गोष्टी आहेत जिथे दोडामार्गवासियांसाठी आणि सर्व नागरिकांच्या, ग्रामस्थांच्या, शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणं गरजेचं आहे। आणि आपण आज या रौप्य महोत्सवा दिवशी एक शपथ घेऊयात की आपण सगळ्यांनी म्हणजे सर्व पक्षांनी असेल, सर्व घटकांनी एकत्र येऊन आपलं दोडामार्ग सुंदर बनवण्यासाठी आपण एकत्र येऊयात आणि त्या दृष्टीने पावलं उचलूयात अशी आपण शपथ घेऊ। आणि पुन्हा एकदा सर्वांना दोडामार्गवासियांना मी मनापासून रौप्य महोत्सवाच्या शुभेच्छा देते। धन्यवाद। दोडामार्ग तालुका निर्मिती होऊन 25 वर्ष पूर्ण झाली। हा आमच्या दोडामार्ग तालुकावासियांसाठी एक आनंदाचा आमचा क्षण आहे। पण आज महत्त्वाचा समजला जाणारा रोजगाराचा प्रश्न, आज इथले आपले युवक आहेत दोडामार्गमध्ये, ते युवक आज गोव्यासारख्या याच्यामध्ये राज्यामध्ये नोकरीसाठी, रोजगारासाठी तिकडे फिरत आहेत। काही प्रकल्प इथे होऊ घातलेला नाही आहे। तसंच दुसरं म्हणजे आपला दोडामार्ग तालुका पर्यटनाच्या दृष्टीने 1 नंबरवर आपला तालुका आहे। तर मांगेलीसारखं धबधबा असेल, त्याच्यानंतर तिलारीसारखं आपलं डॅम असेल, धरण असेल, हे जे काही धरणं आहेत ते अजूनपर्यंत कोणत्या प्रकारे विकसित झालेले नाहीत। अजूनपर्यंत दोडामार्ग तालुका हा अविकसित असा राहिलेला आहे। तर इथे विकास होण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी काहीतरी पावलं उचलणे गरजेचं आहे। पण ही जी दखल घेतलेली आहे कोकणसाद लाईव्हने, त्यानंतर सरकारला कुठेतरी जाग आली आणि दोडामार्ग वासियांना जी काही मुख्य म्हणजे सांगेन की दोडामार्गमधील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना हा जो भोगावा लागणारा त्रास आहे, आता मांगेलीसारख्या ठिकाणी जर बघितलात तर अति दुर्गम भाग आहे, तिथे खूपच मोठ्या प्रमाणात पाऊसही पडतो, तर तिथे सुद्धा छप्परला गळती लागलेले प्रकार दिसून येतात। तर कोकणसाद लाईव्हने घेतलेली दखल आणि त्याच्यानंतर वर घालण्यात आलेली जी ताडपत्री आहे, तर हा तात्पुरता प्रश्न झाला तर नक्कीच आज समाजामध्ये काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांची सत्ता आहे, त्यांना जर निक्षून सांगेन की त्यांनी ते दोडामार्ग तालुक्याकडे विशेष लक्ष देऊन शाळांची दुरुस्ती करणे, त्याचबरोबर मुलांना, पालकांना असलेली त्यांची स्थितीची जाणीव आहे, तर मुलांच्या ज्या काही प्रश्न आहेत, शाळांचे जे काही प्रश्न आहेत त्याकडे त्यांनी लक्ष वेधावं आणि त्याची दुरुस्ती करून मुलांना योग्य तो न्याय द्यावा। आरोग्य ही खरी धनसंपदा आहे, पण दोडामार्गचं ग्रामीण रुग्णालयाकडे पाहिलं तर रुग्णालयाचे 3-13 वाजलेले आहे, अपुरा असा स्टाफ आहे। कुठलाही लहान जरी आजार असला तरी त्याला गोव्याला पाठवलं जातं आणि नको तो खर्चाचा भूदंड त्या व्यक्तीला पडते। आणि असं ते होऊ नये
एवढं मोठं आपला तालुका आहे आणि एवढं मोठं हॉस्पिटल आहे आणखी जो बांधलं जातं आहे, पण असं असताना रुग्णाची गैरसोय होते आणि ही गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने याच्याकडे त्वरित लक्ष देऊन ही गैरसोय दूर करावी अशी आमची विनंती आहे. पण अनेक वेळा आम्ही याबाबतीत आवाज उठवला, पण आजपर्यंत कोणी त्याची दखल घेतली नाही. तरी आज कोकण साथ या कोकण साथला आम्ही कळकळून साथ घालून त्यांना सांगतो की आमचं हे जे आरोग्य आहे, जे हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलाकडे चांगल्यापर्यंत गांभीर्याने लक्ष देऊन ज्या काही समस्या आहेत, आता अपुरी साहित्य सामग्री तिथं असल्यामुळं कुठलंही काय तिथं ऑपरेशन होत नाही, अशा काही गैरसोयी त्या त्वरित दूर व्हाव्या आणि जनतेला चांगल्या प्रकारे असं आरोग्य आहे तो न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे. आणि यासाठी कोकण साथने याकडे लक्ष द्यावं हेही आम्ही अजून सांगतो. तर आज जर बघायचं झालं तर विकास जो आहे हा विकास आमदारांनी करायचा असतो. लोकांनी एक अपेक्षेने आमदाराकडे बघितलं जातं. आपल्या आडाळीसारख्या ठिकाणी जी काय MIDC निर्माण केली ती फक्त नावापुरती उभे ठेवलेली आहे आणि दीपक केसरकरसारख्या आमदाराकडून फार मोठ्या लोकांच्या अपेक्षा होत्या की त्यांनी त्यावेळी आश्वासनही भरपूर दिलेली होती, पण या युवकासाठी किंवा युवतीसाठी कोणत्याही प्रकारचा ठोस असा त्यांनी काय कार्यक्रम राबवलेला नाही. 5 वर्षांनी 10 वर्ष टर्म या ठिकाणी भोगली. कुठल्याही पक्षातून जरी असलं असेल तरी पण त्याने लोकांसाठी किंवा मतदारासाठी किंवा या युवकासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यासाठी कोणत्याही प्रकारचा ठोस असा कार्यक्रम केलेला राबवलेला दिसत नाही. आणि त्यामुळे हा जो आमचा आज 25 वर्ष आमच्या तालुक्याला झाली, पण 25 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास म्हणून आमदार म्हणून आणि जास्त करून दीपक भाईने तर काही केलेलं नाही असं माझं ठाम त्यांच्या विरोधात मत आहे. आडाई MIDC घोषित होऊन आता 1 तप होत आला तरी इथं उद्योग व्यवसाय सुरू न झाल्यानं दोडामार्ग तालुक्यातील 70% युवाई ही एकतर लगतच्या गोवा राज्यात किंवा मुंबई पुणे यांसारख्या शहरात स्थलांतरित होऊ लागली आहे. हे भविष्य काळासाठी धोकादायक आहे. तालुका निर्मितीच्या गेल्या 25 वर्षात तालुक्याची आरोग्य यंत्रणा सुधारलेली नाही. म्हणायला आमदार दीपक केसरकर यांनी तालुका ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून दिला असला तरी येथील आरोग्य सेवेत फारशी सुधारणा झालेली नाही. उलट येथील अत्यंत महत्वाचं असलेलं स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुद्धा सावंतवाडीत हलवण्यात आले. त्यामुळे नव्या कोऱ्या इमारतीबरोबरच आवश्यक डॉक्टरांची पदं भरणं तितकीच गरजेची आहेत. दोडामार्ग तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर 25 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल पहिल्यापासून मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आज दोडामार्ग तालुका 25 वर्षांमध्ये तरुण स्थितीत आलेला आहे आणि दोडामार्ग तालुक्याची ज्यावेळी निर्मिती झाली त्यावेळी या दुर्गम भागासाठी एक वेगळं असं स्थान निर्माण झालं. परंतु ज्या भौतिक सुविधा होत्या त्या भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात अपूर्ण होत्या. पण गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास प्रक्रिया ही दोडामार्ग तालुक्यामध्ये होऊ घातलेली आहे. आपण पाहता आज वेगवेगळे जे रस्ते आहेत म्हणून बांधा दोडामार्ग रस्ता असो, दोडामार्ग तिराळी रस्ता असो, हे सगळे चकाचक झालेले आहेत. त्याचप्रमाणे निघणाऱ्या गावांना जी जोडणारी फुलं होती, दोडामार्ग तालुक्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्र शासनाचा बजेटचा निधी माननीय पालकमंत्री दीपक भाई असताना आणि राज्याचे मंत्री असताना मोठ्या प्रमाणात निधी आणून रस्ते फुलं ही जोडण्याचं काम, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जे दुर्गम भाग आहे, उदाहरणार्थ मांगेली असेल, तेरवड असेल, कुकेरी असेल, खडपडे कुंपोडे असेल, असे गाव या तालुक्याला जोडले गेले. त्याचप्रमाणे आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात सुद्धा दोडामार्गमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये आपण पाहतो की चांगलं असं उपजिल्हा रुग्णालयाची इमारत या ठिकाणी उभी होत आहे आणि त्याचे आवश्यक असलेला जो स्टाफसुद्धा इमारत पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी येईल आणि जी सुविधा अपूर्ण होती ती पूर्ण होईल. त्याचप्रमाणे आज पाहता आपण की दोडामार्गमध्ये जी अस्मिता आहे दोडामार्ग, की दोडामार्ग तालुका पंचायत समितीची इमारतसुद्धा या ठिकाणी काही दिवसांमध्ये भूमिपूजन झाले आहे. ते सुद्धा वर्षभरामध्ये या ठिकाणी उभं आहे. दोडामार्गसाठी स्वतंत्र क्रीडा संकुल व्हावं अशी तालुकावासियांची अनेक वर्ष मागणी होती. आज साटेली भेडशी या ठिकाणी चांगलं असं क्रीडा संकुल उभारत आहे आणि त्याचं काम प्रत्यक्ष सुरू झालं आहे. ते सुद्धा थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी पूर्ण होईल. तालुक्याची जी महत्त्वाची तालुका कडा आहे त्यामध्ये तालुक्याचे जे पोलीस स्टेशन होतं ते पोलीस स्टेशन तहसीलदार कार्यालयामध्ये होतं. परंतु आता तालुका पोलीस स्टेशनसाठी स्वतंत्र इमारत आहे. जवळजवळ 2.5 कोटी रुपये त्याच्यासाठी बजेटमधून या ठिकाणी तरतूद झालेली आहे. त्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे जो आपला तिराळी टू दोडामार्ग रस्ता आहे, हा रस्ता हैदराबाद हायवेला जोडून त्या ठिकाणी हबखाली याचं 130 कोटीचं जे टेंडर आहे ते टेंडरसुद्धा आज लागलेलं आहे. तिराळीपासून दोडामार्गचा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा आणि रुंद रस्ता, डबल पदरी रस्ता
या तालुक्यामध्ये होणार आहे. वेगवेगळ्या गावातल्या ज्या नळ योजना आहेत, जलजीवन मिशनमार्फत वेगवेगळ्या गावातल्या ज्या पाण्याच्या समस्या होत्या, त्या पाण्याच्या समस्येबाबत वेगवेगळे कोट्यावधी रुपयाचा निधी या तालुक्याला या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तालुक्याच्या कोर्टाची लोकांची मागणी होती, ITIची मागणी होती, त्यासुद्धा इमारती पूर्ण झालेल्या आहेत. आज महत्त्वाचा प्रश्न मुलांच्या रोजगाराचा आहे आणि आडाळी MIDC या ठिकाणी निर्माण झाली, परंतु केंद्रात एक सरकार, राज्यात एक सरकार असल्यामुळे अनेक वेळा त्या ठिकाणी अडथळे निर्माण झाले. आज केंद्रातील सरकार आपलं आहे, राज्यातील सरकार आपलं आहे. यापुढे या आडाळी MIDCमध्ये चांगले असे कारखाने आणून मुलांचा जो रोजगाराचा प्रश्न आहे, हा रोजगाराचा प्रश्न त्या ठिकाणी आम्ही सोडवू. आता 1-2 कारखाने या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. थोड्या अवधीमध्ये अनेक कारखाने त्या MIDCमध्ये आणून या भागाचा जो रोजगाराचा प्रश्न आहे, हा रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी सोडवला जाईल. हत्तीसारखा एक गंभीर विषय सध्या दोडामार्ग तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे. त्याच्यावर सुद्धा उपाययोजना करण्यासाठी येत्या कॅबिनेटमध्ये अधिवेशनामध्ये या ठिकाणी योग्य तो तोडगा निघेल. दोडामार्ग लगतचं गोवा राज्य हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ, तर सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा. गोव्यात येणारे विदेशी पर्यटक दोडामार्ग तालुक्यात यायला हवे, तर येथील पर्यटन स्थळांचा विकास होणं गरजेचं आहे. मांगेली धबधबा, तेरवणमेढे, उन्नेई बंधारा, तिलारी धरण प्रकल्प परिसर, पांडवकालीन नागनाथ मंदिर, कसईनाथ डोंगर, हुकेरी हनुमंतगड, तळकट वनबाग, पुसद बोकारवाडी इथं पॅराग्लायडिंग प्रकल्प झाल्यास आणि पर्यटन स्थळांचा विकास झाल्यास तालुक्याचं अर्थकारण बदललेलं पाहायला मिळेल. गेली काही वर्ष आमदार दीपक केसरकर तिलारी इथं अम्युजमेंट पार्कसाठी प्रयत्नशील आहे, मात्र अद्याप हे स्वप्न पूर्णत्वास गेलेलं नाही. आता तर केसरकर राज्यात कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, कोकणचे दबंग नेते विद्यमान खासदार नारायण राणे यांचेही खास मर्जीतील नेते झाले. त्यामुळे हा पर्यटन प्रकल्प आणि रोजगारासाठी काळाची गरज बनलेला आडाळी MIDC प्रकल्प पूर्णत्वास जाणं अत्यंत आवश्यक आहे. तरच समृद्ध दोडामार्ग मध्ये रोजगाराचं नवदालन खुलणार आहे. दोडामार्ग तालुक्याची निर्मिती होऊन आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. अनेक विकास कामं या ठिकाणी झाली, परंतु महत्त्वाचा जो मुद्दा होता, जो रोजगारासंदर्भातला, तो या ठिकाणी कुठेतरी पूर्ण होताना दिसत नाहीये. अनेक युवक या ठिकाणी उच्च शिक्षित आहेत, चांगले डिग्री घेतलेले युवक या ठिकाणी आहेत, इंजिनिअरिंग केलेले युवक आहेत. आज या ठिकाणी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची झालेली आहे. आढळीसारख्या ठिकाणी या ठिकाणी MIDC झाली, परंतु त्या ठिकाणी उद्योगधंदे नसल्यामुळे त्या ठिकाणी बरेच युवक आज या ठिकाणी होऊन दोडामार्ग असो किंवा सिंधुदुर्गमधून आज गोव्यासारख्या राज्यावर अवलंबून आहेत. लवकरच या ठिकाणी ज्याप्रमाणे विकास कामं होत आहेत, त्याचप्रमाणे आढळी MIDCमध्ये सुद्धा आज या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार माननीय नारायण राणे साहेब, जे आपल्या दोडामार्ग तालुक्याचे निर्माते आहेत, त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन या ठिकाणी आढळी MIDCमध्ये चांगले उद्योग या ठिकाणी आणावेत, या दोडामार्ग तालुक्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावीत. त्याचबरोबर आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर आहेत, आपले पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत, यांनी देखील या ठिकाणी या उद्योगधंदे या ठिकाणी आढळीमध्ये यावेत यासाठी प्रयत्न करावेत आणि या ठिकाणी दोडामार्ग तालुक्याला सुजलम सुफलम करावं असं मला वाटतं. मी सुरुवातीलाच दोडामार्ग तालुक्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. इथल्या जनतेला मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देईन आणि त्याचबरोबर आदरणीय राणेसाहेबांना पण मनापासून धन्यवाद देईन, कारण त्यांच्यामुळेच हा तालुका या ठिकाणी निर्माण झाला. पण निर्माण जरी झाला तरी लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत ह्या आपण पूर्ण करू शकलो की नाही याचा विचार आम्ही सगळ्यांनीच राजकीय मंडळींनी करणं गरजेचं असं मला या ठिकाणी वाटते. पण त्याचबरोबर अजून मी एक धन्यवाद देईन ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांना, कारण रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री झाल्यानंतर विकासाच्या कामाला खऱ्या अर्थाने योग आला आणि म्हणून जास्तीत जास्त पैसे देण्याचं काम आज रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी होते. पुढच्या काळात ह्या तालुक्याला खूप भवितव्य आहे. एकतर गोवा बाजूला आहे, एकतर आता इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या बाजूला या ठिकाणी झालं आहे, थिविमचं रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहे. थोडा लक्ष जर याच्यात घालायचा झाला म्हणजे बांदा टू हा जो रस्ता आहे तो रवींद्र चव्हाण साहेब यांच्या कानावर आम्ही घातलेला आहे. हा रस्ता या ठिकाणी रुंद झाला आणि दोडामार्गपासून तर गोव्याच्या हद्दीपर्यंत हे जर डेव्हलपमेंट या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही करू शकलो आणि मला खात्री आहे की आज बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत आणि आमच्याकडे किमान
आज 3-3.5 कोटी रुपये ह्या जिल्ह्याच्या विकासाला या ठिकाणी आलेत. आणि म्हणून हे जर आम्ही करू शकलो तर इथलं मांगेली असेल किंवा इथलं असलेलं तिराईचं खऱ्या अर्थाने म्हणजे जो आज आमच्या कोकणातलं सगळ्यात मोठं डॅम ते ह्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा इथल्या साधनसामुग्रीचा उपयोग करून जर आम्ही विकास करण्याचा प्रयत्न केला तर इथेच टुरिझमला फार मोठा वाव आहे. आणि गोवा बाजूला असल्यामुळे आज गोव्यातले दर आणि इथले दर यामधला जो फरक आहे त्यामुळे बरेचसे आता दिल्लीपासून मंडळी येतात. पण माझी ह्या इथल्या जनतेला विनंती आहे की जागा आता ठीक आहे थोड्याफार विकल्या असतील पण ह्याच्या पुढे तरी त्या विकू नयेत. खऱ्या अर्थाने फ्युचर खऱ्या अर्थाने भवितव्य ह्या इथल्या जनतेला या ठिकाणी आहे. आणि मी निश्चितपणे या ठिकाणी सांगतो की ही सीट कायम युतीत त्या ठिकाणी गेली आहे. आणि म्हणून मी आता असं त्यांच्यावर विरोध करणार नाही, परंतु 15 वर्ष संधी ही काही कमी संधी नाही आहे. 15 वर्षातले 8 वर्ष मंत्री ही सुद्धा काही कमी संधी नाही आहे. पण ज्या तुलनेत इथले रोजगाराचे प्रश्न सुटायला पाहिजे होते, इथले आरोग्याचे प्रश्न सुटायला पाहिजे होते, ते सुटले असं मला या ठिकाणी वाटत नाही. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही रवींद्र चव्हाण साहेब, आदरणीय राणेसाहेब असतील, आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली पुढचं जे आमचं व्हिजन आहे ते इथे कुठल्याही परिस्थितीत आरोग्याची चांगली सोय व्हावी. इथले जे तिलाईचं धरण आहे तिथून काही गाव माटण्यासारखी जी गावं आहेत तिथं पाण्याचा प्रश्न मोठा आहे, तो प्रश्न या ठिकाणी सुटावा हा एक प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. इथले रस्ते आणि इथे सगळ्यात जास्त सुविधा निर्माण करून पर्यटन कसं वाढेल ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की तिलारीचं जे आता डॅम आहे ह्या डॅममध्ये पर्यटन दृष्टिकोनातून फार चांगलं काय करता येईल ह्याचा एक आराखडा करायला सांगून जास्तीत जास्त रोजगार या ठिकाणी निर्माण होतील हे प्रयत्न या ठिकाणी करणार आहेत. आणि यापूर्वी राणेसाहेबांनी पण या ठिकाणी कबूल केले की तिलाईच्या खोऱ्यात आता जी वरची जी लँड आहे तिथं मेडिकल इक्विपमेंट तयार करण्याचे कारखाने या ठिकाणी आणण्यासाठी ते पण प्रयत्न या ठिकाणी करणार आहेत. त्याचबरोबर आडाळी MIDC आहे 2008ला तिथंसुद्धा राणेसाहेबांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले होते. मग ह्या आडाळी MIDC होण्यासाठी आम्ही सत्तेत असूनसुद्धा इथल्या सगळ्या जनतेला बरोबर घेऊन आम्ही बांद्यापर्यंत लाँग मार्च काढला. मी सातत्याने इंडस्ट्री मिनिस्टरच्या संपर्कात आहे आणि मला खात्री आहे की आता काही कंपन्या येऊ घातल्या आहेत, काही कंपन्यांनी जागा घेतली आहे, अजून फास्ट मुवमेंट करून तिथे काहीतरी उद्योग व्यवसाय यावेत हे प्रयत्न आमच्या या ठिकाणी असणार आहेत. वेळ प्रसंगी जर तशी अडचण आली तर सत्ता जरी आमची असली तर लोकांच्या जनतेसाठी ह्या प्रश्नावर रस्त्यावर जरी उतरावं लागलं तरी उतरण्याची तयारी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा दोडामार्गाच्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन. कालसुद्धा खासदार निवडताना आदरणीय राणेसाहेबांना मतदान करण्याचं भाग्य इथल्या सगळ्याच जनतेला मिळालं. आज मी मनापासून इथल्या जनतेला पण खासदारकीच्या निवडणुकीला मदत केल्याबद्दल मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आपल्यासुद्धा चॅनेलला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद एवढ्यासाठी देईन की खूप चांगलं काम आपण सर्वजण या ठिकाणी करताय. 25 वर्ष हा कालावधी आहे. 25 वर्षात बऱ्याचशा सोयी झाल्या आहेत, बऱ्याच व्हायच्या आहेत. त्या होण्यासाठी आपण सगळ्यांनीच कटिबद्ध होऊया अशा प्रकारचं मी पुन्हा सगळ्यांना आवाहन करतो. शिवाय तालुक्यातील राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी खऱ्या अर्थानं विकसनशील दोडामार्ग घडवायचा असेल तर आपसातील मतभेद विसरून चांगल्या कामांसाठी संघटित होणं आवश्यक आहे. तालुक्यात रोजगार, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पर्यटन याकडे विशेष लक्ष देऊन यात सुधारणा करणं आणि रस्ते, वीज या महत्वाच्या 2 बाबी शाश्वत आणि दर्जेदारपणे पूर्ण करणं सामान्य जनतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. इतकंच नव्हे तर सिंधुदुर्गमधील नौखा असलेला हा दोडामार्ग तालुका आता सीमेवर झालेल्या मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टमुळे जागतिक नकाशावर पोहोचलाय. त्यामुळे तिलारी सारखी जैवविविधता आणि अमाप पाणी असलेलं तिलारी धरण, निसर्ग आणि जैवविविधतेनं समृद्ध परिसर यामुळे येत्या काळात दोडामार्गमध्ये पर्यटन, रोजगार क्षेत्रात प्रचंड वाव असून येथील तरुणाई आणि तरुणाईला बळ देण्यासाठी तथाकथित विकास पुरुष म्हणणाऱ्या लोकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाऊल उचलणंही तितकंच महत्वाचं आहे. या तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ, थिवीम रेल्वे स्टेशन, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि जलवाहतुकीसाठी रेडी पोर्ट बंदर यामुळे राष्ट्रीय स्तरावरील इंडस्ट्रीजसाठी पोषक सुविधा उपलब्ध असल्यानं, शिवाय दोडामार्ग हा जैवविविधतेसाठी समृद्ध असल्यानं भारतातील अनेक उद्योजकांनी दोडामार्गकडे लक्ष केंद्रित केलंय.
त्यामुळे याचा फायदा करून घेत सर्वांनीच या तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक पावलं उचलणं काळाची गरज आहे।